कलाकार देखील यामध्ये सहभागी आहेत। त्यासोबत आमदार नितीन गावकरी देखील आहेत। निरंजनजी, काय सांगाल, महाराष्ट्र तमाम लोकांना कशावर शुभेच्छा या गुढीपाडव्यानिमित्त देणार? मी आपल्या माध्यमांनी सर्वप्रथम तर सर्वच नागरिकांना मनापासून नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। हा हिंदू नववर्ष आपल्या सगळ्यांसाठी आनंदात आपण निश्चितपणे साजरी करत असताना आपण बघतोय मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, सर्वच ठिकाणी नुसतं महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यांमध्येही पाडव्याची ही नववर्ष यात्रा अतिशय थाटामाटात सुरू आहे। आणि त्यात परत यावर्षी ठाण्यामध्ये विद्येची गुढी उभारत असताना महाराष्ट्रामध्ये आपण धर्म स्वातंत्र्याचा कायदा हा पारित केल्यामुळे निश्चित प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये जनाच्या मनामध्ये एक आनंद उत्सव आहे। आपण ही दृश्य बघतोय नागपूरमध्ये देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शोभायात्रेच्या या संपूर्ण ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठिकठिकाणी ढोल पथकांचं वादन सुरू आहे, काही ठिकाणी चिमुकल्या साहसी खेळांचं सादरीकरण करतायत आणि त्याच ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे